ओके गाइस, सो गेस व्हॉट, कुत्रा घुमतोय. Explore with Shravani. ओके, सो आज आपण ही रील रिक्रिएट करणार आहोत. सो या पूर्ण व्लॉगमध्ये, या पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे की शूट कसं करायचं आहे प्लस एडिट कसं करायचं आहे. सो हा व्लॉग शेवटपर्यंत बघा आणि नेक्स्ट तुम्हाला कोणतं पाहिजे असेल ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. सो मी खूप सुंदर अशी पर्स वापरणार आहे आणि ओके, आपलं लोकेशन असणार आहे हे. ओके, सो आपण स्टार्ट करूयात आणि मी वेअर करणार आहे एकदम क्यूट असा आउटफिट. सो मी हा व्हाईट स्कर्ट डिसाईड केलाय आणि खूप सुंदर आणि शॉर्ट स्कर्ट आहे हा. त्याच्यावरती मी ब्लॅक कलरचा टॉप घालणार आहे. सो बेसिकली माझं काय ओपिनियन आहे की मला स्कर्ट सोबत माझी जी व्हाईट कलरची बॅग आहे ती मॅच करायची आहे आणि माझ्या टॉप सोबत मला माझे हे छानवाले हिल्स मॅच करायचे आहेत आणि इथे आपण शूट करणार आहोत. सो हे बॅकग्राऊंड मी रीलच्या हिशोबाने घेतलंय. सो इथे व्हर्टिकली हे खूप छान येतात इथे रील्स. सो आता आपण स्टार्ट करूया फर्स्ट हाफ. सो तुमच्या ज्या हातामध्ये तुम्हाला कम्फर्टेबल असेल त्या हातामध्ये पर्स घ्या आणि येस, रील सेट करा आणि स्टार्ट करा. ओके गाईज, सो गेस वॉट, पहिलाच अटेम्प्ट मध्ये माझं हे शूट झालेलं आहे. सो आता आपण छानपैकी आपला ड्रेस घालूया, आउटफिट घालूया आणि पुढचा पार्ट शूट करूया. सो आय एम रेडी विथ माय आउटफिट. आता नेक्स्ट पार्ट शूट करूया. सो नेक्स्ट पार्ट शूट करताना तुम्हाला बेसिकली जसं आपण ट्रान्झिशन केलं होतं तसं करायचं. मी इकडे गाणं लावू शकत नाहीये हे वालं, कारण की प्रॉब्लेम काय की मला कॉपीराईटचा इश्यू येऊ शकतो. सो मला ते नाही घ्यायचं. आणि तुम्हाला जर ही पूर्ण रील माझी बघायची असेल तर तुम्ही इन्स्टावरती जाऊन बघू शकता. मी खाली तुम्हाला इन्स्टा हँडल देते. ओके, सो आपला हा पण पार्ट डन झालेला आहे. आता मी तुम्हाला दाखवते की एडिट कसं करायचं. एकदम सिम्पल आहे. सो चला आता एडिट करूया. सो मी एडिट करणार आहे CapCut वरती. सो सगळ्यात पहिला तुम्हाला न्यू प्रोजेक्ट सिलेक्ट करून तुमचे जे पण कोणते कोणते व्हिडिओज त्याच्यामध्ये ऍड करायचे. तर मला माहित नाही की कोणते शॉर्ट चांगले आलेत. सो मी सगळे ऍड करणार आहे आणि तिथे जाऊनच मी बघणार आहे. जर तुम्हाला सॉर्टेड करायचं असेल तर आधीच तुम्ही सॉर्ट करून ठेवा की कोणते कोणते शॉर्ट तुम्हाला त्याच्यामध्ये ऍड करायचे. त्याच्यानंतर ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट केला मी. सो तिथून आपण एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ केल्यानंतर मॅच करून घेऊयात पहिले ऑडिओ आपल्या पहिल्या रीलसोबत, पहिल्या रीलच्या व्हिडिओसोबत. त्याच्यानंतर जसं जसं होईल तसं तसं मी लिरिक्स मॅच करण्याचं ट्राय करते इथे. मग लिरिक्स मॅच झाल्यानंतर जिथे आपल्याला ट्रान्झिशन करायचं आहे तिथला वाला पार्ट आपण तिथपर्यंत कट करणार आहे आणि नेक्स्ट जो आपण आउटफिट मधला पार्ट आहे आफ्टर ट्रान्झिशन वाला, सो तो पण आपल्याला अंदाज पंचे करून घ्यायचा. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे की ते एकदम परफेक्ट आपण कसं करू शकतो. सो पहिलं तुम्हाला जितकं असं करता येईल तितकं तुम्ही ते करून घ्या. त्याच्यानंतर इफेक्टमध्ये जा. मिक्स म्हणून एक इफेक्ट असतो. सो तो इफेक्ट द्या. तो इफेक्ट दिल्यावर तुम्ही इथे बघू शकता की तुम्हाला दोन्ही पण दिसत आहेत, दोन्ही पण व्हिडिओ दिसत आहेत. सो ते मॅच करा, फेस मॅच करा फक्त, बाकीचं ऑटोमॅटिक होऊन जातं. आणि त्याच्यानंतर तो जो मिक्सचा इफेक्ट आहे तो काढून टाका, कारण त्याच्यामुळे मग ट्रान्झिशन स्मूथ दिसत नाही आपलं. आता तुम्ही इथे बघू शकता रिझल्ट की ट्रान्झिशन एकदम स्मूथ वाटतंय आपलं. त्याच्यानंतर जो पुढचा पार्ट आहे, सो पर्स माझ्या हातात आल्यानंतर मी त्याला थोडंसं हलकंसं स्लो मोशन देणार आहे. सो इथे मी स्लो मोशन पूर्ण करणार नाहीये, वर खाली थोडंसं स्पीड स्लो करणार आहे आणि काहीचा जो ओरिजिनल आहे तोच स्पीड मी ठेवणार आहे. सो जास्त मोठा ऑडिओ नाहीच आहे आपला, फक्त 8 सेकंडचं हे रील आहे जे ट्रेंडिंग आणि व्हायरल चाललंय. सो 8 सेकंडमध्ये माझ्या जास्तीत जास्त 2च क्लिप्स बसणार आहेत. सो मला खूप जास्त काही लावायची गरज नाही. मग बाकीचं जे मी एक्स्ट्रा घेतलं होतं ते मी सगळं डिलीट करून टाकलंय आणि तुम्ही बघू शकता की किती सुंदर झालंय. सो मी खाली ID देते, त्या ID वरती जाऊन तुम्ही ह्याचा फायनल रिझल्ट बघू शकता, कारण इथे मी जर हे सॉन्ग लावलं तर मला 100% कॉपीराईट पडणार. सो तुम्ही जा आणि फॉलो पण करा मला. नेक्स्ट रील तुम्हाला तिकडे सुद्धा दिसेल. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. सो नेक्स्ट तुम्हाला कोणत्या सॉन्ग ट्युटोरियल बघायला आवडेल हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आता तुम्ही सुद्धा खूप सारे रील्स बनवा आणि मला टॅग करायला विसरू नका.